कोकणातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याकरता समृद्ध कोकण संघटनेचे अध्यक्ष संजय यादवराव यांची रत्नागिरी जिल्हा अधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाची ठाम भूमिका। तोपर्यंत ग्रीनफील्ड हायवे बनवू दिला कोकणातील पर्यटन विकासासाठी दरवर्षी 1000 कोटी निधी, काजू बोर्डसाठी 1000 कोटी निधी। गेली 77 वर्ष जो अन्याय होतोय, सर्वाधिक उत्पन्न महाराष्ट्राला कोकण देतं, पण आमच्या विकासाला पैसे नाहीत, आमच्या पर्यटनाला शून्य बजेट, आमच्या आंबा काजू बोर्डाला शून्य बजेट, आमच्या महाराष्ट्र स्टेट फिशरीज कॉर्पोरेशनला शून्य बजेट। हे इतके वर्ष चाललं, पण यापुढे चालणार नाही। जर आम्ही महाराष्ट्राला सर्वाधिक उत्पन्न देतो तर महाराष्ट्राने सुद्धा विकासासाठी सर्वाधिक निधी दिला पाहिजे। महिलांसाठी टॉयलेट नाहीत, दरवर्षी कोकणामध्ये 50-60 पर्यटक बिचारे येतात, त्यांना समुद्र माहिती नाही, ते बुडून मरतात, पण ते वाचावेत यासाठी लाईफ गार्ड्स केले पाहिजेत, व्यवस्था उभ्या केल्या पाहिजेत। आज वॉटर स्पोर्ट्सचे आमचे कार्यकर्ते आहेत, ते बुडू देत नाहीत लोकांना, पण वॉटर स्पोर्ट्सला फक्त 1 वर्षाची परवानगी दिली जाते। त्या ठिकाणी व्हाईट वॉटर राफ्टिंग आहे, त्या पोरांना काम करू दिलं जात नाही, साहसी पर्यटन करायचं परवानग्या दिल्या जात नाहीत। वाळूने डोह भरलेत नद्यांचे, पण वाळू काढायला परवानगी नाही। त्या ठिकाणी आशापुरा आणि मायनिंगवाल्यांना उद्ध्वस्त करायला परवानगी आहे, पण माझा शेतकरी स्वतःच्या जमिनीत जांभा दगड घरासाठी काढायचं म्हटलं तरी त्याला परवानगी नाही। प्रत्येक धंदा अनधिकृत असल्यासारखा चालवावा लागतो आणि ही दादागिरी यापुढे कोकणात चालणार नाही आणि त्याकरता हे आंदोलन आहे। ही परिस्थिती बदलायची असेल तर कोकणातल्या माकडांचा बंदोबस्त हा 1 नंबरचा विषय आहे आणि हे झालं पाहिजे या निवडणुकीपूर्वी, हा आमचा आग्रह आहे आणि म्हणून त्या आमरण उपोषणाला बसणार आहे आम्ही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।